पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली संपन्न। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची देखील माहिती। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावरती राज्यसभेबाबत सत्य कळेल। राऊतांचं हे भाष्य। तर आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होणार। महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागेसंदर्भात समन्वय असेल। सतेज पाटील यांच्याकडून समन्वयाची भूमिका स्पष्ट। शिंदेंच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं। शायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। सूत्रांची माहिती। पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। आज रात्री 10 वाजता फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। विनोद तावडे यांचं देखील नाव सध्या चर्चेत असल्याची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवीन कार्यकारिणी जाहीर। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नव्यानं नियुक्ती। मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची वर्णी, तर केशव उपाध्ये यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। चंद्रपूरमधल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून आता ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद झालेला। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सत्ता समीकरण ठरलं। भाजपकडे अध्यक्षपद तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद जाणार। संख्याबळानुसार राष्ट्रवादीला महत्त्वाची सभापतीपदं देण्यात येणार। सूत्रांची ही माहिती। भाजपकडून तानाजी सावंतांच्या गटाला सत्तेत सहभागी करून घेण्यास नकार। सूत्रांची ही माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची विधानभवनातील लिफ्टमध्ये भेट। लिफ्टमध्ये दोघांचा एकमेकांसोबत झाला संवाद। भविष्यात अजितदादा महाविकास आघाडीकडूनच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी घरी बसायला हवं आणि अजितदादांना मुख्यमंत्री करायला हवं होतं, महाजनांचं राऊतांना हे उत्तर। भाजप हा पक्ष नाही तर छळछावणी, त्याचे बळी अजितदादा आहेत, तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही। शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल। भाजपवर टीका करत असताना संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांना हा टोला। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे वगळता कुणीही मुख्यमंत्री झालं नसतं, तर यामुळे आता उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं। नवनाथ बन यांचं संजय राऊतांना उत्तर। अजित पवार हे छळछावणीचे बळी ठरल्याची टीका राऊतांनी केलेली। संघटना वाढवावी आणि एकसंधपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। शोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटलांचं विधान। जयंत पाटलांकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख। विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा। विलिनीकरणावर शशिकांत शिंदे यांचं हे उत्तर। अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही। आमदारांची जी रसद पुरवली पाहिजे होती ती पुरवली गेली नाही। सर्व कार्यकर्त्यांच्या मनात त्याची सल कायम राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर आमदार संजय खोडके यांची ही प्रतिक्रिया। केशव उपाध्ये यांना सतरंजीच्या कोपऱ्यावरती आणून हाकलण्याची तयारी। भाजपकडून राज्य कार्यकारिणी जाहीर झाली त्यानंतर सुषमा अंधारे यांचा ट्विट करत केशव उपाध्यांवर निशाणा। भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपने सतरंजा टाकण्याचं काम दिलं। सुषमा अंधारेंचा हा खोचक टोला। भाजपकडून नवी राज्य कार्यकारिणी जाहीर। कार्यकारिणीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याहींचा समावेश, तर नागपूरच्या अरुण लखानी यांचा भाजपच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती। सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी हे लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार। लोकशाहीमध्ये धमक्यांना स्थान नाही। विधानसभा निवडणुकीत जनतेने धमकी नव्हे विकासाला साथ दिली। धमक्यांना जनता कधीच विसरत नाही, निकालातून उत्तर देतं। उद्धव ठाकरे यांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे मालेगावमध्ये तणाव। महापौर उपमहापौर नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन। सोमय्यांच्या विरोधात मालेगावात जोरदार घोषणाबाजी। सोमय्या राजकीय तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप। लॉंग मार्च काढण्यापूर्वी पोलीस प्रशासनाची डॉक्टर अजित नवलेंना नोटीस। दडपशाहीला न जुमानता लॉंग मार्च निघणारच, नवलेंसह आंदोलकांची ही भूमिका। तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्यासाठी नोटीसही बजावली। सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीसाठी विशाल पाटील विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील। सांगलीमध्ये काँग्रेस एकसंध राहील हा विश्वास। सांगलीमधील काँग्रेसमधील गटबाजीवर सतेज पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर।
विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट. विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय. 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यांमधील 38 तालुक्यांमधून जाणार. शरद पवार यांना उद्या सकाळी किंवा दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार. शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल, प्रकृतीत सुधारणा असल्याची देखील माहिती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रवपदार्थ, हलका आहार घेण्यासही सुरुवात. नवी दिल्ली या ठिकाणच्या सेवातीर्थ कार्यालयात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक. पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता नवीन कार्यालयामध्ये बैठक घेतील. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी नेमका काय निर्णय घेतात याकडे लागले सर्वांचंच लक्ष. एक मोठी बातमी. 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली. भारत आणि इतर देशांच्या संसदेत थेट आणि नियमित संवाद साधला जाणार. संसदीय मंत्री गटामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश. सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडेही खासदार गटाचं नेतृत्व. नवी दिल्ली या ठिकाणच्या AI समिटमध्ये आंदोलनाप्रकरणी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांना दिल्ली पोलिसांकडून अटक. चिब यांच्या चौकशीनंतर पतियाला हाऊस कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं. SIR अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग. SIR कमिटीसाठी महाराष्ट्र भाजपकडून 8 नावांची शिफारस. किरीट सोमय्या, भागवत कराड, रणधीर सावरकर, माधवी नाईक यांचा या समितीमध्ये समावेश. रवींद्र चव्हाण यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र. अमेरिकन ट्रेड डीलच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये काँग्रेसकडून किसान महासभेचं आयोजन करण्यात आलं. भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार, त्यामुळे काँग्रेस देशभरात सभा देखील घेणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीवरती आज जयंत पाटील विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणणार. 32 तास वाहतूक कोंडी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती आता स्थगन प्रस्ताव आणला जाणार. डिजिटल अरेस्ट असा कोणताच प्रकार नाही. तुम्हाला असा फोन आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची अंताक्षरी. बीचवरील फेरफटका, जंगल सफारी आणि त्यानंतर हॉटेलवरील अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ आला समोर. भंडारा शहरातील भूमिगत गटर योजनेच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास. निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून पाहणी. खासदार पडोळेंकडून कामाच्या चौकशीची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी वाचवा, ताडोबा वाचवा मोहीम तीव्र. तर नागभीड तालुक्यातील लोहार डोंगरी लोह खनिज खाण या प्रकल्पाविरोधात नागरिक आक्रमक. ऑनलाईन साईटवरती अवघ्या काही दिवसांमध्ये 20,000 स्वाक्षऱ्यांचा ऐतिहासिक टप्पा झाला पार. अहिल्यानगरमध्ये शहरात उघड्यावरती रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांना पालिका बक्षीस देणार. उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून ही घोषणा. शहरामध्ये कचरा संकलन सकाळी आणि संध्याकाळी 2 टप्प्यांमध्ये केलं जात असताना रस्त्यावर कचरा फेकण्याच्या घटना. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का, ही शंका. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावरून सतेज पाटलांची सरकारवर टीका. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, सरकार गांभीर्यानं घेत नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हा निशाणा. शेतकऱ्यांना कशी मदत होणार हीच सर्वांची भूमिका. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर कृषी मंत्र्यांचं हे भाष्य. तोंडाला मास्क आणि हातात पोस्टर घेत आमदार अबू आझमी यांची विधान भवनामध्ये एंट्री. हातात पोस्टर घेत अबू आझमी यांनी गोवंडीमधील प्रदूषणावरती लक्ष वेधलं. मुंबईमधली हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावरती. मुंबईमधील दादर परिसरातील AQI 150च्या वर. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुरक्याची चादर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया. इतर राज्यांसाठी खुली. कमी दरानं इंधन पुरवठा करणाऱ्या राज्याकडून इंधन खरेदी करणार. गुजराती कंपन्या वॅटच्या कमी भारामुळे कमी दरानं इंधन पुरवठा करू शकणार. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसांमध्ये सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद पेटला. भाजपसोबत सहलीला गेलेल्या अपक्ष उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राला आव्हान. भाजपच्याच पराभूत उमेदवारानं दिलं आव्हान. रेल्वे प्रोजेक्ट करत असताना आता शेतकऱ्यांची गैरव्यवस्था करू नका. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या रेल्वे विभागाला सूचना. रक्षा खडसेंनी महावितरण आणि रेल्वे विभागातील कारभाराविरोधात ताशेरे ओढले. सोलापूरमध्ये मोहोळमध्ये विनापरवाना छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला आणि या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महामार्गाच्या राखीव जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. पुतळा उभारण्याबाबत परवानगी आहे का, माहिती अद्याप अस्पष्ट. नेकनूरच्या मिरची बाजारामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी होती.
मीरा भाईंदर या पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती भीक मागू आंदोलन, भाजपच्या 60% करवाढी विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक, शिंदेंच्या सेनेकडून भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात भीक मागू आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या सिन्नरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत मोर्चा, महिलांवरील अत्याचार आणि शहरात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। सोलापूर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं मुंडन आंदोलन, भाजपकडून मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन। सोलापूरचे महापौरपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी असताना ओबीसी व्यक्तीला महापौरपद दिलं, त्यामुळे हे आंदोलन। अमरावतीच्या चामगाव खडकामधील महिला सरपंचांना शिवीगाळ, तर बेनोडा शहीद पोलीस ठाण्यावरती संतप्त गावकऱ्यांचा मोर्चा, महिला सरपंचाचा अवमान खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक, दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक करा, गावकऱ्यांची मागणी। जळगाव शहरात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं, आंदोलनकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा। वर्धा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये 3574 उमेदवार पात्र, जिल्ह्यामध्ये 134 पोलीस शिपाई पदांकरिता शांततेत आणि सुरळीतरित्या भरती प्रक्रिया पार पडली। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोलार पंपांच्या दुरुस्तीतील विलंबामुळे शेतकरी त्रस्त, वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या सोलार पंपाचं साहित्य बदलून देण्यात न आल्यानं अनेक पंप बंद, ऑनलाईन तक्रार करूनही प्रतिसाद मात्र मिळेना। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा पांगरी या रस्त्यावर खोल दरीसारखी स्थिती, अलीकडेच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव नाही, त्यामुळे अपघाताची शक्यता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरमाचा भराव करण्याची देखील केली मागणी। राज्यात आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट जारी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस, काढणीला आलेल्या गव्हासह इतर शेती पिकांना फटका, आंबा बागेमध्ये फुलोऱ्याची गळ झाल्यानं उत्पादनामध्ये मोठा फटका बसणार। बीडमधल्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।